नमस्कार मित्रांनो, आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन हे काय आहे, ह्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय काय फरक पडू शकते, आकर्षणाचा नियम काय आहे, ह्याच्याबद्दल खूप लोकांना नॉलेज आहे, तरी देखील हे त्यांच्या जीवनामध्ये काम करत नाही. ह्याचा मागचा उद्देश काय आहे, ह्याचा मागचं विज्ञान काय आहे, तो सिक्रेट काय आहे, हे सर्व गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आमच्या मनामध्ये असा एक जादुई राक्षस आहे, तो आम्हाला सतत मदत करतो. त्यासाठीच त्याची उपस्थिती तिथं केलेलं आहे. तर मित्रांनो, काही लोक असं आहे या जगामध्ये की त्या कल्पवृक्षाचा किंवा त्या जादुई राक्षसाचा म्हणजे वाईट वापर करू नये, कुठल्याही दुसऱ्यांना नुकसान करण्यासाठी असं कुठलंही गैरकृत्य करू नये म्हणून देवाने त्या राक्षसाला अशा ठिकाणी लपवून ठेवायचा विचार केला की हे त्यांनाच मिळावं जे लोक स्वतःचा भला करण्यासाठी, दुसऱ्यांचा भला करण्यासाठी ह्या राक्षसाचा किंवा ह्या कल्पवृक्षाचा वापर व्हावं. म्हणून देवाने हा कल्पवृक्षाला किंवा हा दैवी राक्षसाला माणसाच्या अंतरंगामध्ये लपवून ठेवलं. तर पुढं काय झालं मित्रांनो, 95% लोक, ह्या जगातील 95% लोक काय करते, स्वतःमधील किंवा स्वतःला काय पाहिजे ती गोष्टी बाहेरच्या जगामध्ये म्हणजे आपल्या वास्तविक जगामध्ये त्याची विचार करते. तिथं हुडकतात. त्यांना जे काय पाहिजे बाहेरील जगामध्ये त्याला मिळेल म्हणून त्यांनी सतत बाहेरील जगामध्ये म्हणजेच आपल्या भौतिक जगामध्ये त्याची त्यांनी शोध घेत असते. तर खरं सांगावं म्हटलं तर मित्रांनो, आपल्याला जे काय पाहिजे ते आपल्याला आपल्या अंतरंगात आहे. आपल्या अंतरंगामध्ये तो भरून ठेवलेला आहे. ह्या ब्रह्मांडामध्ये जे तुम्हाला पाहिजे, तुम्हाला वास्तविक जगामध्ये तुमचं जे काय स्वप्न असतील, ते तुमचं करिअरच्या गोष्टी असेल, तुम्हाला आरोग्य निगडीत कुठल्याही गोष्टी असेल किंवा तुम्हाला कुठल्याही व्यवसायात पुढं जायचं असेल, तुमचं जे काय ध्येय असेल, काही असो, ते सर्व तुम्हाला किती पाहिजे त्याच्या 10 पटीने ह्या युनिवर्स तुमच्यासाठी असं मांडून ठेवलेलं आहे ताटामध्ये. आणि फक्त तो घेण्याची कला आपल्याला शिकायचा आहे. तो कसं आपल्याला मिळावं आणि ते आपला जे काय युनिवर्स आहे, जे काय ब्रह्मांड आहे, जे काय देव आहे, ते आमच्यासाठी जे काय ठेवलेलं आहे ते भरभरून देण्यासाठी वाढून ठेवलेलं आहे. फक्त आपल्याला घ्यायचं आहे. आणि तोच गोष्ट आपल्याला कसा मिळवायचं म्हणजेच आपला आकर्षणाचा सिद्धांत, म्हणजे आकर्षणाचा नियम. आकर्षणाचा नियम कसं काम करतं हे एकदा तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतलं, ते कसं फॉलो करायचं, कसं त्याला अप्लाय करायचं हे जर तुम्हाला एकदा कळून चुकलं तर नक्की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी अचीव करसाल आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे काय तुमचं स्वप्न असेल ते सर्व काही तुम्ही साकार करसाल, एवढं माझा 100% विश्वास आहे. तर मित्रांनो, आपल्यामध्ये जे काय अंतरंगामध्ये जे काय कल्पवृक्ष आहे, जे काय जादुई राक्षस आहे, फक्त त्याला आपल्यासाठी, आपल्या स्वतःच्या हितासाठी, लोकांच्या हितासाठी कसा वापर करता येते ते आपण एकदा शिकून घ्यायचं आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला जीवनात आपल्याला काय हवं आहे ते सर्व गोष्टी मिळवायचं आहे. हेच आकर्षणाचा सिद्धांत, ह्यालाच आकर्षणाचा सिद्धांत म्हणतात. तर मित्रांनो, आत्ता आपण आकर्षणाचा सिद्धांत काय आहे हे आपण पाहिलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओमधलं नॉलेज तुम्हाला कसं वाटलं, जर चांगलं वाटलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या लोकांमध्ये ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडशिप सर्कलमध्ये हा व्हिडिओचा लिंक्स आणि तुम्ही सर्क्युलेट करू शकता. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.